प्रेमाची अंतिम परीक्षा. पार्ट 5 मध्ये नवीन संकट पार केलं, पण आता येत आहे सर्वात मोठी अंतिम परीक्षा. सावी आणि आदित्यच्या प्रेमाची कसोटी अजून कठीण आहे. करिअर, कुटुंब, समाज, नियती आणि व्यक्तिगत संघर्ष सर्व काही एकाच वेळी. खऱ्या प्रेमाची खरी ताकद आता दिसेल, सावी मनात विचार करते. करिअरची अडचण. आदित्यच्या ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट धोक्यात येतो. CEO त्याला ताबडतोब निकाल देण्यास सांगतो. तो रात्री उशिरापर्यंत काम करतो. सावी ही संशोधनात बिझी, नवीन प्रयोग आणि प्रेझेंटेशनच्या तयारीत आहे. मनात विचार, तू ताणात आहेस, पण मी तुझ्यासोबत आहे. दोघेही एकमेकांना शक्ती देतात. सावी मेसेज करते, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. आदित्य हसतो, तुझ्या विश्वासामुळेच मी मजबूत आहे. कौटुंबिक दबावाची कसोटी. सावीच्या घरचे लोक अजूनही आदित्यला स्थिर वाटत नाहीत. वडील, तू आदित्यसोबत भविष्य सुरक्षित कसे करशील? सावी, त्याच्या प्रेमावर माझा विश्वास आहे. बाकी सर्व मी सांभाळेन. आदित्य आईवडिलांना समजावतो, मी तिचा आदर करतो आणि तिला आयुष्यात सर्व सुख देईन. समाजाचे वादळ. सखी, मित्र आणि नातेवाईक म्हणतात, तुम्ही तरुण आहात, अजून लांब जाऊ नका. दोघांमध्ये ताण निर्माण होतो. आदित्य, आपण एकत्र निर्णय घेऊ. प्रेमावर परिणाम होणार नाही. अचानक संकट. आदित्यचा प्रोजेक्ट फेल होतो. कंपनी त्याला हटवण्याचा विचार करते. तो तणावात. सावी त्याच्यासोबत उभी राहते. आपण हार मानणार नाही. एकत्र आहोत ना? आदित्य, हो, तुझ्यासोबत सर्व काही पार करीन. प्रेमाची खरी कसोटी. सावीची संशोधन प्रगतीत, आदित्यच्या करिअरमध्ये संकट आणि घराचे दबाव. सगळं एकाच वेळी येतं. दोघांनी ठरवले, एकमेकांना हरवू नये, कोणतीही परिस्थिती असो. अंतराचे दिवस. फोन नाही, मेसेज नाही, भेटी कमी. दोघांमध्ये अंतर वाढतं. सावी विचार करते, तो बदलतोय का? आदित्यही ताणात आहे, परंतु प्रेम टिकतं. पुनर्मिलन. दोघे स्टेशनवर भेटतात. हसणं, मिठी, शांतता. आदित्य, आपण एकत्रच लढणार. सावी, हो, फक्त एकत्रच. प्रेमाची गहिरी. छोटे क्षण, हसणं, गप्पा, हातात हात. सावी, तू नसतोस तर माझं आयुष्य. आदित्य, माझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी. नवीन योजना. दोघे ठरवतात, करिअर, कुटुंब, भविष्य सर्व एकत्र नियोजन. प्रेम टिकवण्यासाठी नवे नियम आणि निर्णय. अचानक अपघात. एक दिवस सावी संशोधनात प्रयोग करत असताना अपघात होतो. आदित्य धावत येतो हॉस्पिटलमध्ये. सावीला हलकी जखम, पण मोठा धक्का. आदित्य म्हणतो, सर्व काही ठीक होईल, मी तुझ्यासोबत आहे. मानसिक ताण. अपघातानंतर सावी थोडी घाबरते. दोघांमध्ये पहिले मायनर आर्ग्युमेंट सुरू होतात. सावी म्हणते, कधी वाटतं आपण हे सर्व सहन करू शकणार नाही. आदित्य, आपण करू शकतो, फक्त एकमेकांवर विश्वास ठेव. समाज आणि कुटुंबाचा दाब. सावीच्या घरचे लोक म्हणतात, तुम्ही तरुण आहात, वेळ आता लग्नाची. दोघांमध्ये ताण वाढतो. तुटणारी रात्री. एखाद्या दिवसाची गलथान वादळी रात्री. दोघांमध्ये रुसवे, न बोलण्याचे दिवस, मनात शंका, पण प्रेम टिकते. पुनर्मिलन आणि नवा विश्वास. सावी आणि आदित्य एकत्र मंदिरात भेटतात. हातात हात, डोळ्यात प्रेम. सावी म्हणते, आता काही घडो, आपण एकमेकांसाठी आहोत. आदित्य, हो, फक्त एकत्रच. काही संकट टळेल. अखेरची कसोटी पार. सावीच्या संशोधनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. आदित्यचा प्रोजेक्ट देखील यशस्वी होतो. दोघांनी सर्व अडथळे पार केले, एकमेकांसाठी प्रेम टिकवले. सावी डायरीत लिहिते, प्रेम म्हणजे सर्व अडथळ्यांवर विजय मिळवणे आणि एकमेकांसोबत अखंड राहणे. आदित्य, तीच माझा संसार, तीच माझी ताकद. अखेरची कसोटी पार झाली. प्रेम अनंत आहे.